जिजाबाई, कुठल्या हक्काने तू बोलतीयस? भीमनं एक वरीच अभ्यास नाही केला, परीक्षा नाही दिली. त्याचं तुला काही दुःख नाही, उलट तुला या गोष्टीचा आनंद आहे की त्याने काम केलं. जिजाबाई, आजपर्यंत भीमसाठी तू एकतरी कर्तव्य पार पाडलंयस नाही ना? मग तुझा हिशोब तुझ्या जवळच ठेव. भीम शिक्षणासाठी लंडनला जरूर जाणार. हो बाबा, जर भीमला लंडनला जायची संधी मिळाली तर त्याने जायलाच पाहिजे. वा, हे बरोबर आहे. भीमभाऊने लंडनला जाऊन शिकावं, कारण त्याच्या पत्नीला खाऊ घालाया तुम्ही कामाला सुरूच केलं आहे, वय ना? लक्ष्मी, तू तिरस्काराने एकदम आंधळी झालीस. जर काही चांगलं बोलू शकत नसशील तर असं काही बोलू नकोस ज्याने आपल्या घरातल्या लोकांचं मन दुखावलं जाईल. हा तर मग पाठवा ना, पाठवा आपल्या भावाला लंडनला आणि उधळा सगळा पगार त्यांच्यावर. आपलं काय, आम्ही तर राहू उपाशी आणि जगू कसं तरी. हो, आणि जे प्रचंड देवाला दुश्मन बनवून ठेवलंय या ना, ते आपण समदे भोगत राहू. भीम पाप करत राहील आणि प्रायश्चित आपण समद्यांनी करायचं. एवढूच जीवन आहे आमचं आणि त्याच्यात बी गप्प राहा समदे. बाबा, जखम झालीये, तुम्हाला कशाला उतरताय? मी ठीक आहे आणि माझं दुखणं बी कमी झालंय. एवढं समजा ऐकल्यावर अजून काय राहिलंय? दादा, बघ पोरा, मला मान्य आहे की तू जो बी निर्णय घेतोस योग्यच घेतोस. जर तुला लंडनला जाऊन शिकायची संधी मिळतीये तर यापेक्षा अजून चांगलं काय? त्यामुळे मला असं वाटतंय की तू लंडनला जाण्याची तयारी कर. बघ पुरा, तुझं शिक्षण माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. जेव्हा आव्हानं वाढतात ना, तेव्हा माणसानं आपल्या सीमा वाढवल्या पाहिजेत. या पुस्तकांशिवाय जास्त उपयुक्त माणसासाठी आपल्या सीमा वाढवण्यात दुसरं काही होऊ शकत नाही. पुस्तक उच्च जातीचा असून खालच्या जातीच्या लोकांसोबत राहतोस. तुला जगायचा काहीच अधिकार नाहीये. काय झालं भाऊ? कोणाचा खून करून आलात का? नाही भाऊ, मी कशाला कोणाचा खून करीन? मग तुझा कोणी खून करण्याचा प्रयत्न केला? नाही, हे रक्त खोट आहे. भाऊ, एक चहा द्या ना. ठीक आहे. बस तुला हेच समजवायचं होतं की त्या छोट्या जातीच्या भीम सोबत राहणं सोडून दे, नाहीतर तुझ्या नादात दुसरा कोणी मारला जाईल. मला घाबरलं नाही पाहिजे. मला लढायला हवं. मला कुठल्याही परिस्थितीत भीमाला या चिखलातून काढून त्याची लंडनमध्ये शिक्षणाची सोय करावीच लागेल. थँक्यू. आता काय विचार करताय? आता तर बाबा बी म्हणाले आणि आनंद भाऊंना बी वाटतं का तुम्ही लंडनला जाऊन शिकावं.
आणि मी बी तहा म्हणतीये. भीम, मला बी असं वाटतं की तू लंडनला जाऊन शिकावं. आता मी हा विचार करतोय की मी लंडनला जाऊन शिक्षण घेतलं तर रमा इथे एकटी कशी राहू शकेल. भीम, तू रमाची चिंता करू नकोस. ती एकटी नाहीये इथं. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत रमासोबत काही चुकीचं नाही होणार आणि नाही मी चुकीचं होऊ देणार. तू पुढे जाण्याची तयारी कर. ठीक आहे आत्या, मी नक्की लंडनला जाऊन शिक्षण घेईन. काका, एक विचारायचं आहे काका. वय बाळा, विचार ना. जर तू हे विचारतोस की तू लंडनला जायला पाहिजे का नाही, तर नक्कीच जायला पाहिजे तू. हे नाही विचारायचं आहे मला. मला हे विचारायचं आहे की काल बाबा खरंच पडले होते. पुरंजन, भीमला काही नको सांगूस. बाळा, असे प्रश्न काय विचारतोयस तू? कारण बाबांनी एकदा मला सांगितलं होतं की बाप कधी म्हातारा होत नाही, आणि आज ते स्वतःच म्हणत होते की मी म्हातारा झालो. खरं सांगा काका, आता बाळा, तुझ्या बाबांनी मान्य करो का ना करो, आता बोलाल किंवा नाही बोलाल, पर खरं तर हेच आहे ना की तुझे बाबा आता म्हातारे झाले, त्यांचं वय झालंय. तुला पण ना बाळा माहित नाही काय काय विचार करत बस तू. भीमपोरा, याच्या आधी की मी तुझ्यासमोर हळूहळू लाचार होत जाईल, तू निघून जा शिकायला बाहेर. तू आता घरी जा आणि घरच्यांशी बोलून घे. मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरच्यांशी बोलतो. अरे माफ करा भाऊ, तुम्ही ठीक तर आहात? मी विचारात हरवलो होतो. अरे काही हरकत नाही. तुम्ही तर तेच प्रचंड देवचे भाऊ आहात ना, जे लंडनवरून शिकून आले. आता तुम्ही तर एवढे शिकलेले आहात, मग कुठे ना कुठे हरवले असणारच. तुमचं हरून जाणं साहजिकच आहे. तसं तुम्ही लंडनमध्ये शिकून तुम्ही त्या छोट्या जातीच्या भीमाशी मैत्री का केलीत? आता बघा, तुम्ही त्या छोट्या जातीच्या भीमाला स्पर्श केला असेल, मग तुम्ही मला स्पर्श केला. तसं बघितलं तर मला तुम्हाला भेटून आनंद व्हायला पाहिजे, पण आता मला माझे शुद्धीकरण करावेच लागेल. मला सगळ्यांच्याच बोलण्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. मला पुढे जात राहिलं पाहिजे. दादासाहेबांशी बोलावंच लागेल. ऐका ना, मी आजपर्यंत तुम्हाला जे काही सांगितले तुम्ही माझं कधीच नाही ऐकलं, पण आज माझं म्हणणं ऐकून घ्या. काय ते? कोणतं म्हणणं? जी हेच की नरोत्तम जोशी सोबत मिळून तुम्ही भाऊजी सोबत जे काही करताय ना, ते भाऊजींसाठी योग्य नाहीये. आम्ही तुझी ही गोष्ट मान्य करू, हो, पण त्या अगोदर एक काम कर. हो, बोला. तू स्वतःला 5 वेळा बावळट म्हण. डोळे फाडून फाडून काय बघतेस? बोल ना, बावळट म्हण स्वतःला. मी
बावळट आहे. मी बावळट आहे. मी बावळट आहे. हा मी बावळट. अगाग अडाणी झालं. अहो, आता तुम्ही माझी गोष्ट ऐकणार ना? चल हे घे पकड. जो माणूस स्वतःलाच बावळट म्हणतो त्याला आम्ही काय समजायचं आणि त्याचं आम्ही काय ऐकून घ्यायचं? चल जा, जाऊन पुरणपोळी कर जा. दादासाहेब, वैभव, बाळा, हे 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 रक्त कसले आहे? हे काय झालं तुला? हे रक्त कसलं? तू बरा आहेस ना? मी ठीक आहे दादासाहेब. मला तुमच्याशी काय बोलायचं आहे. बोल. मला आपल्या मालमत्तेतील माझा पूर्ण हिस्सा देऊन टाका. हा? डोकं फिरलंय का तुझं? मला माझा हिस्सा देऊन टाका. मग मी लंडनला निघून जाईन, तुमच्या जगापासून दूर. आणि एकदा लंडनला गेलो की परत नाही येणार. आय प्रॉमिस. आजवर तू जे काही मागितलंस ते आम्ही अगदी प्रत्येक मागणी पूर्ण केली. मग आज ही हिश्श्याची गोष्ट का? मी माझ्या हिश्श्याची सगळी संपत्ती घेऊन लंडनला निघून जाईन. मग मी तिथे भीमरावच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय करणार. बुद्धी भ्रष्ट झालीय तुझी. एक फुटकी कवडी नाही मिळणार तुला. आपल्या वाड वडिलांची मालमत्ता विकून त्या खालच्या जातीच्या भीमरावला लंडनला पाठवायचंय तुला. वैभव, आज तर ही गोष्ट बोललास. यापुढे तुझ्या डोक्यात सुद्धा ही गोष्ट आणून देऊ नकोस, कळलं? दादासाहेब, मी खूप त्रासात आहे. अजून त्रासात नाही राहायचंय मला. तुम्ही प्लीज मला पूर्ण हिस्सा देऊन टाका. मग मी लंडनला निघून जाईन. लवकरच भीमाला माझ्यासोबत लंडनला बोलवून घेईन. तुम्ही राहा तुमच्या व्यवस्थेसोबत. कोणी नसणार तुम्हाला इथे थांबवायला किंवा अडवायला. प्लीज. तो खालच्या जातीचा भीमराव लंडनला जाणार? कुठल्याही परिस्थितीत ही दोघं एकत्र लंडनला जाणार नाही. गरज पडली तर मी माझ्या हातांनी त्याचा गळा दाबेन. रमा, मी आता केळुस्कर गुरुजींकडे जाऊन येतो. त्यांना विचारतो की लंडनला जाण्यासाठी काय काय तयारी करावी लागते. आणि मग त्यानंतर नगरपालिकेच्या ऑफिसात जायचंय. तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की माझी नोकरी बाबांना मिळू शकते का. तसं तर माझी इच्छा नाहीये की बाबांनी झाडू मारण्याचं काम करावं. पण मला एक गोष्ट माहितीये की मी इथून गेल्यानंतर पैसे कमवण्यासाठी ते काही ना काहीतरी करतील. आणि काहीही करण्यापेक्षा योग्यच असेल ना हे. तुला काय वाटतं? हे बरं होईन. बाबांना जर काम मिळालं तर घरात थोडे पैसे बी येतील आणि काम बी घराजवळच असेल. तुम्ही जावा, नक्की बोलून घ्या. काय झालं रमा? हं? काही नाही. समजू शकतो मी लंडनला गेलो तर तू एकटी कशी राहशील हाच विचार करतेयस ना. मला पण तर तिथे एकटंच राहावं लागेल रमा. आणि तुझ्या विना राहणं खूप अवघड वाटतं खरंच. आणि या प्रकारे तुझ्या डोळ्यातून अश्रू निघत राहिले तर
तर मग अजूनच अवघड होऊन जाईल. नाही येणार आता अश्रू. कमीत कमी तुमच्या समोर तरी नाही येणार. आता तुम्ही जावा लवकर आणि लवकर या. परवा तुमची परीक्षा बी आहे. येतो मी. वैभव उठून उभा रहा. असं गुडघ्यावर बसून हात जोडल्याने तुझे भाऊ त्या खालच्या जातीच्या भीमरावला लंडनला नाही पाठवणार. या गैरसमजात राहू नकोस. दादासाहेब, तुम्ही जोपर्यंत मला माझा हिस्सा नाही देत तोपर्यंत मी असाच तुमच्या चरणात माझे घोडके टेकून बसून राहील. भाऊजी उठा ना. थांब. बावळट बाई, मागे हो. हे विसरलीस का की हा अशुद्ध आहे? खालच्या जातीचा आहे हा. याला शिवल्याने पाप लागेल. हेच हवंय ना याला? मग ठीक आहे, यानेच निवडले खालच्या जातीला. मग त्यांच्यासारखं असंच याला गुडघ्यांवर बसून विनंत्या करू दे. वैभव देव, मला एक गोष्ट खरं खरं सांग. रस्त्यात कुठल्या चहाच्या दुकानात चहा प्यायला होतात तुम्ही? नरोत्तम, काय झालंय? प्रचंड देवजी, काय सांगू मी. वैभव देववर नाराज असलेल्या काही उच्च जातीच्या लोकांनी त्या चहावाल्याचं दुकान फोडून टाकले. जखमी करून तिथेच सोडून दिलं त्याला. अरे पण का? कारण की तुम्ही विसरता की आता तुम्ही छोट्या जातीचे आहात. कारण तुम्ही जिथे चहा पीत होतात तिथे उच्च जातीचे लोक चहा पीत होते. वैभव देव, प्रचंड देवजी किती वाईट पद्धतीने मारला आहे त्या बिचारा चहावाल्याला. वाईट वाटतं मला. वाईट वाटतं जेव्हा कुठल्या गरीबावरती अन्याय होतो. प्रचंड देवजी, वाह, लई आनंद होतोय तुला की तुझा नवरा लंडनला जातोय. हा, माझे पती लंडनला जाणार आहेत तर माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. भीक म्हणून दिलेल्या पैशांनी जातायत. एवढा का मास दाखवतेस तू? एवढी लायकी नाही तुझी की तू मला उत्तर न देता तू निघून जाशील. माझी लायकी तर तीच आहे. लायकी तर तुम्ही तुमची वाढवली. शुद्धीकरण करून घेऊन आणि आता मला का शिवलात? तुम्ही मला शिवला का शुद्ध व्हान ना. उगाच तुम्हाला शुद्धीकरण करायला लागल. लय बोलायला लागलीस तू. जाऊ मी तुला? हा, ताई हात सोडा. नाही सोडणार. ताई हात सोडा. मला ह्यांच्यासाठी जेवण बनवायचंय. ते आले तर जेवण त्यांना अभ्यास करायचा. हात सोडा. नाही सोडणार मी तुझा हात. काय करशील तू? ताई हात सोडा. हात सोड. वाटलं ना तर मी बी तुमचा हात मुरगळेन आणि मी मुरगळू पण शकते. माझा हात सोड. तू असं नाही करू शकत. सोड मला. का नाही करू शकत? तुम्हाला माहिती आहे ताई, मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या शेजारी एक ताई राहायची. ती बी तुमच्यासारखीच होती. माहित नाही का, उगाच बघावं तेव्हा राग करायची. तुमच्यासारखंच. एक दिवस असंच माझ्या नादी लागली. जसा तुम्ही माझा हात पकडलाय तिने बी असंच माझा हात पकडला होता. मग मला बी सहन नाही झालं. मी पण तिचा हात मुरगळून टाकला. माहितीये तुम्हाला काय झालं? 3 दिवस तिचा हात लई दुखत होता. पण तुम्ही काळजी नका करू. तुमच्या बरोबर असं नाही करणार. यामुळे नाही का मी तुम्हाला घाबरते. फक्त यामुळं
कारण मी भीमरावांची बायको आहे आणि भीमरावांची कुठलं बी नातं असणं म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे.